नमस्कार मंडळी, मी आहे मनोहर कलामकर आणि माझी पत्नी मोहिनी कलामकर. तुमचं सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आम्ही 4 महिन्यापूर्वी रत्नागिरी दापोली येथील कोकणी चिकन वडी बनवण्याची आगळीवेगळी पद्धत 4 महिन्यापूर्वी हा व्हिडिओ टाकला होता. त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलात आणि अतिशय चांगल्या प्रकारे व्ह्यूज आले त्याला. तर मंडळी, आम्ही पुन्हा चिकनचाच व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि यासाठी आम्ही फक्त चिकनचाच व्हिडिओ बनवणार आहोत, वडे वगैरे बनवणार नाही. तर मंडळी, चला आपण आज चिकन कसे बनवतात जरा वेगळ्या पद्धतीने ते आज दाखवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य, तर मंडळी आजच्या चिकनसाठी लागणारे साहित्य बघा. कांदे घेतलेले 4 कापून घेतलेले आहेत, सुका खोबरा किसून घेतलेला आहे, लसूण आहे, अद्रक आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, काली मिरी आणि धणे. हे धणे कसे डायरेक्ट घेतलेले आहेत, अख्खे धणे घेतलेले आहेत आणि काली मिरीसुद्धा अख्खी घेतलेली आहे. आता ह्या सगळ्यांचा आहे ना एक मसाला बनवणार मिक्सरमध्ये आणि तो नंतर मग चिकनमध्ये कसा काय टाकतात त्यानंतर आपण ते बघणारच आहोत. तर चला तर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. त्याचबरोबर हे बघा, त्याचबरोबर पुदिना आणि कोथिंबीर हे सुद्धा मिक्सरमध्ये या मसाल्यासोबत आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर चला पहिला याला बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. तर मंडळी, हे सगळे मसाले पहिले आपण भाजून घेणार, भाजल्यानंतर मग तो मिक्सरला बारीक करून घेणार. ठीक आहे, तर पहिलं भाजून घेऊया, नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवूया. ओके, चला तर सर्वात प्रथम आपण धणे भाजून घेतो आहे. अख्खे धणे आहेत हे भाजून घेणार. आता याच्यामध्ये दालचिनी, इलायची आणि लवंग हे टाकणार, ते पण भाजून घेऊया. काली मिरी हे सगळे पहिले भाजून घेऊया. बाकीचे पण मसाले भाजून घ्यायचे आहेत, पण हे अगोदर भाजले जातात. त्यानंतर खोबरा भाजून घेऊया. तर मंडळी, आपला खोबरं भाजून झालेलं आहे, तर त्याला आता आपण साईडला काढून घेऊया. त्याच्यानंतर कांदा घेऊया भाजून. स्टेप बाय स्टेप एक एक वस्तू आपण भाजून घ्यायची आहेत. तर मंडळी, आपला कांदा भाजून झालेला आहे बघा, चांगला लाल झाला आहे, खरपूस लाल झाला आहे. आता याला आपण काढून घेऊया. गॅस बंद करून कांदा काढून घेतलेला आहे. आता याला आपण मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवूया. तर मंडळी, आपला हा सुका मसाला जो भाजून झालेला आहे, आता याच्यामध्ये कांदा, सुका खोबरा, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी हे सगळे खडे मसाले पण याच्यामध्ये भाजून घेतलेले आहेत. आता याला मिक्सरला लावून पेस्ट करून घे. तर मंडळी, चला आपला जो सुका मसाला भाजून घेतलेला होता तो आता आपण मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून घेऊया. तर हा बघा, मिक्सरला लावायची तयारी चालू आहे. तर मंडळी, आपली पेस्ट तयार झालेली आहे सुका मसाल्याची. चला तर मंडळी, आता आपल्याला चिकन शिजवायला तयार करूया. कढाई ठेवलेली आहे वरती. गॅस पेटवून कढई गरम करायला ठेवलेली आहे.
तर सर्वात प्रथम तेल टाकून घेऊया आतमध्ये. कढई चांगली तापलेली आहे. गावच्या भाषेत बोलायचं झालं तर सागोतीला जरा तेल जास्तच लागतो. तेलामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे. तर मंडळी, हा तेजपत्ता आमच्या घराच्या शेजारीच त्या तेजपत्त्याचं झाड आहे आणि त्याचंच हा पान आहे. आता याच्यामध्ये आपण थोडासा कांदा टाकूया फोडणीसाठी. तर कांदा आम्ही पहिला घेतलेला आहे पेस्टमध्ये, म्हणून फोडणीसाठी थोडासा कमी वापरला आहे कांदा. आता याच्यामध्ये आपण लाल मसाला टाकूया. त्याच्यानंतर हळद 1 चमच घेतलेली आहे. चिकनमध्ये थोडीशी हळद जास्त लागते. त्याच्यानंतर गरम मसाला, आणि हे आता चिकन मसाला म्हणून त्याचा वापर करणार आहोत. बाजारातून आणलेला आहे तो स्पेशल. मंडळी, चिकन चांगला व्यवस्थित धुवून झाल्यानंतर त्याला आहे ना लिंबू आणि मीठ हा लावून घेतलेला आहे. आता हा फोडणीमध्ये टाकणार. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. सगळ्या सागोतीलाच व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. तर मंडळी, ह्याच्यामध्ये डायरेक्ट पाणी टाकायचं नाही आपल्याला. हा व्यवस्थित थोडा नरम झाला पाहिजे, शिजला पाहिजे. झाकून ठेवायचं त्याला. झाकल्यानंतर मग आपोआप त्याला पाणी सुटेल आणि आतमध्ये थोडासा त्याच्यानंतर वरती जी पेस्ट बनवली सुका खोबरा आणि कांद्याची, ती नंतर वरून टाकायची. म्हणजे चिकन पूर्ण ग्रेव्ही तयार होतो आणि चवदार आणि लज्जतदार होतो. तर मंडळी, आम्ही आहे ना सुरुवातीला पाणी टाकत नाही आतमध्ये. मसाल्यामध्ये पाणी टाकत नाही. संपूर्ण मसाला ना त्यात सागोतीला पूर्ण लागला पाहिजे, आतमध्ये घुसला पाहिजे. जर का तुम्ही पाणी टाकलं ना सुरुवातीलाच, तर तो पाण्यामध्ये मसाला मिक्स होतो, सागोतीला लागत नाही. मग सागोती अलग आणि मसाला अलग, तो पाण्यामध्ये मिक्स होतो. त्याच्यामुळे चवीवरती थोडासा परिणाम होतो. तर पाणी आम्ही नंतर टाकतो. आता हा बघा, नुसत्या मसाल्यामध्ये आपली सागोती चांगली शिजत आली बघा. त्याला चांगला कड आला आहे. आता हळूहळू हा संपूर्ण त्या सागोतीच्या आतमध्ये मसाला शिरेल. ठीक आहे. तर पुन्हा एकदा थोडंसं झाकून ठेवा याला. त्याला चांगल्या प्रकारे वाफेवरती शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर मग पाणी ओतायचं. नंतर बघा, चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे. आम्ही याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही, पण आपोआप पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये. तर मंडळी, आपण आहे ना ह्याच्यामध्ये आहे ना चिकनमध्ये आहे ना थंड पाणी टाकायचं नाही, तर गरम पाणी टाकणार आहोत. हा बघा, हा गरम पाणी आम्ही करून घेतो आहे. तर हा गरम पाणी ह्या चिकनमध्ये त्याचा आम्ही वापर करणार आहोत. थंड पाणी ह्यासाठी टाकायचं नसतं, की थंड जर टाकलं ना तर संपूर्ण चिकन आहे एकदम थंड होऊन जातं. आणि गरम पाणी टाकलं तर मग ते गरम मग ते ताबडतोब त्याला कड येतात व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे त्याला चव येते. तर चला, आता आपल्याला कांद्याची आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे आतमध्ये ग्रेव्हीसाठी. तर ही बघा,
बघा पेस्ट टाकल्यानंतर कशी एकदम ग्रेव्ही तयार झाली, रसरशीत एकदम. आता याच्यानंतर ह्याच्यावरती पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर. पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडासा हलका पाणी वरून, पेस्टचाच पाणी होता तो. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. बघा चांगला गरम झालेला आहे तो पाणी. पाण्याचं प्रमाण आम्ही एवढे घेतलेलं आहे कारण हा अजून शिजणार आहे. शिजल्यानंतर तो पाणी थोडा थोडा आटणार आणि सुंदर अशी ग्रेव्ही तयार होणार. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आपण. प्रत्येक पदार्थामध्ये मीठ हा असलाच पाहिजे तरच जेवणाला चव येते. तर मीठ नसेल तर तो पदार्थ बेचव होणार, म्हणून मीठ टाकणं गरजेचं आहे. तो चवीनुसार टाकायचा असतो. काही लोकांना थोडा जास्त लागतो, काही लोकांना कमी लागतो. तो प्रत्येकाच्या चवीनुसार मीठ टाकायचा. आता ह्याला आपण थोडंसं झाकून ठेवूया, म्हणजे व्यवस्थित आतल्या आतमध्ये जबरदस्त त्याला कड येतील आणि आतमध्ये वाफेवरती तो चांगला शिजेल. 10 मिनटं ह्याला अशीच शिजत ठेवूया वाफेवरती, त्याच्यानंतर तो तयार होईल. तर मंडळी आपला चिकन एकदम तयार झालेला आहे. चला आपण उघडून बघूया. हा बघा, बघा कलर पण सुंदर आणि छान आलेला आहे. आपण याला आता वाडग्यामध्ये काढून घेऊया. तर मंडळी आपला चिकन एकदम तयार झालेला आहे, रसरशीत आणि एकदम ग्रेव्ही. हे बघा 2 लिंबू, कांदा आणि आपला हा चिकन एकदम कोकणी टाईप आणि सुंदर असा चवदार. तर मंडळी आमची चिकन बनवण्याची पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमच्या आता आम्ही रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.